नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगरातील अतिक्रमण कारवाईला विरोध करणाऱ्या नगरसेवकांवरती टांगती तलवार, मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा इशारा। तर महापालिकेत विषय समित्या आणि स्थायी समितीत 16 सदस्यांची निवड, स्थायी समिती सभापतीपदी अनिल मकरिये यांच्या नावाची जोरदार चर्चा। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगरातील शाळगंज भागात अतिक्रमण कारवाईला विरोध करून समाज माध्यमांवरती रील अपलोड करणाऱ्या नगरसेवकांवरती कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा स्वतः मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय। त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय। बरेच जे अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम आणि विशेष करून रस्त्याला अडथळा ठरणारे जे काही अतिक्रमण आहे हे सर्व काढीत असताना कोणीही आणि विशेष करून सन्मान्य नगरसेवक किंवा नगरसेविका त्यामध्ये हस्तक्षेपही करता येत नाही। या अनुषंगाने ते निवडणुकीसाठी उभं राहत असताना त्यांची नॉमिनेशन फॉर्ममध्येच त्यांनी शपथपत्रामध्ये मला हा कायदा ज्ञात आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम सेक्शन 10(1)(ड) या अनुषंगाने जर मी या ठिकाणी अतिक्रमणाला प्रोत्साहन देणे किंवा अतिक्रमण कारवाई करीत असताना हस्तक्षेप करणे हे जर कृत्य आढळल्यास माझ्या नगरसेवक पद रद्दबातल होऊ शकतं। हे ज्ञात असताना सुद्धा काही नगरसेवकांनी महानगरपालिकेचा अतिक्रमण विरोधी कार्यवाहीमध्ये त्यांनी हस्तक्षेप केल्याचा ज्यावेळेला आम्हाला निदर्शनास आलं, तसं आमच्या महानगरपालिकेच्या उपायुक्त अतिक्रमण त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेले आहे। यानंतर त्यांचं रीतसर कारवाईचीही आम्ही सुरुवात करण्यात आलेली आहे आणि सेक्शन 10(1)(ड) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम त्यासोबतच सेक्शन 11 सेक्शन 12 या अनुषंगाने कार्यवाही आम्ही प्रस्तावित करण्यात येणार आहे। कारण सन्मान्य मुख्यमंत्रीही सांगितलेलं आहे की कुठलाही अतिक्रमण आणि कुठलाही अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन करता कामा नये, ते कोणी असो, आणि ते लेंथ अँड ब्रेथ अँड विड्थ हे जे आहे त्या पद्धतीने अतिक्रमण काढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी नवीन रस्ता झाला पाहिजे। आणि त्यासोबतच बरेच लोकांना वाहतुकीला खूप अडथळा होतो, म्हणून आपण कारवाई करीत असतो। त्या कारवाईमध्ये काही नगरसेवक पॉझिटिव्हली सांगतात की या ठिकाणी अतिक्रमण काढा, लोकांना त्रास होतो, परंतु काही नगरसेवकांनी त्या ठिकाणी जाऊन हे करणे हे चुकीचं आहे आणि म्हणून त्या कायदेशीरानुसार कारवाई करण्यात येणार आहे। कुठल्या पक्षाचे सगळे नगरसेवक आहेत त्याबद्दल सांगू शकता? त्यामध्ये MIM पार्टीचे नगरसेवक आहेत, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध FIR ही करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। ते कालून कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे आणि ते आम्ही लवकरात लवकर कारवाई प्रस्तावित करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून करणार आहे। बेसिक कारवाईला सुरुवात झाली समजा? हां, ते FIR इटसेल्फ इज एन एव्हिडन्स, कारण स्वतः त्यामध्ये ते एव्हिडन्स रील बनवून एव्हिडन्स दिलेले आहेत। ही कारवाई आहे ही किती दिवस चालते आणि किती दिवसात निर्णय घेणं अपेक्षित असतं? नाही, त्यामध्ये ते कायदेशीर प्रक्रियामध्ये सेक्शन 10(1)(ड) आणि त्यानंतर मग कॉर्पोरेशनला म्हणजे ते जनरल बॉडीला आम्ही प्रस्तावित करीत असतो आणि त्यानंतर मग कॉर्पोरेशन निर्णय घेऊन ते पुढील कारवाई करतात। हां, व्हिडिओ प्रूफच आहे ना, व्हिडिओ प्रूफच्या अनुषंगानेच आपण FIR करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये सरळ आपण बघताय काही 5-10 गेले तरी चालेल म्हणून सांगतायत, परंतु आमच्या अजिबात इच्छा नव्हती आमच्या सन्मान्य नगरसेवकांविरुद्ध आम्ही कारवाई करणं, परंतु तो तसा प्रसंग घडून आणले म्हणून ते कारवाई पुढे करतो।
सर, परंतु त्यांचं असं मत आहे की अधिकारी कुठेतरी दुसऱ्या नगरसेवकांचा ऐकतात, त्या प्रकारे त्रास देतात, असं त्यांचा आरोप आहे. ते माझ्याकडे पण ते शिष्टमंडळामध्ये सांगितले, नगरसेवकाच्या ऐकून आम्ही कारवाई करतो. बरोबर, काही नगरसेवक अतिक्रमण काढा म्हणून ज्या नगरसेवक सांगतात त्या नगरसेवकांचं तर आम्ही 100% ऐकणारच. आणि ज्या नगरसेवक अतिक्रमण काढू नका, यांना प्रोत्साहन द्या म्हणणारे तर आम्ही त्यांचं तरी ऐकणार नाही. आणि त्या त्या एरियाचा प्रभागाचे नगरसेवक सांगतात, काही लोक जाहीरपणे सांगतात, काही लोक मेसेज करून सांगतात, मला समोर येता येत नाही, परंतु तुम्ही ह्या अतिक्रमण काढा. काही नगरसेवक तरी समोर उभं राहून सांगतात, कारण त्यांना ज्ञात आहे की या अतिक्रमणामुळे कित्येक त्रास आहे. बरेच वाहतुकीला म्हणजे ॲम्ब्युलन्स, फायर इंजिन्स आणि या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पोहोचतात येत नाही. बरेच ठिकाणी गोल्डन टाईम असतो आणि काही लोकांना त्या ठिकाणी घरी सकाळी गाडी लावल्यानंतर रात्री गाडी काढेपर्यंत ते हाऊस अरेस्ट असतात. अशा पद्धतीच्या परिस्थिती आहे आणि तो तरी या शहरामध्ये खपून घेतलं जाणार आहे. महापालिकेत स्थायी समिती सदस्य निवडण्यासाठी गुरुवारी 5 मार्चला सकाळी 11ला विशेष सर्वसाधारण सभा सुरू झाली. सभेत भाजपचे 8 नगरसेवकांना स्थायी समितीत संधी मिळाली असून 4 एमआयएमचे, शिंदे गटाचे 2, ठाकरे गटाचा 1 आणि वंचित बहुजन आघाडीचा 1 असे 16 सदस्य निवडण्यात आले आहेत. त्यानंतर आता स्थायी समिती सभापती पदासाठी अनिल मकरिये यांच्या नावाची चर्चा ऐकायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकूण 115 नगरसेवक असून त्यात भाजपचे 57, एमआयएमचे 33, शिंदे गटाचे 13, ठाकरे गटाचे 6, वंचित बहुजन आघाडीचे 4, काँग्रेसचा 1, शरद पवार गटाचा 1 असे नगरसेवक आहेत. स्थायी समितीवरती 16 सदस्य निवडून येण्यासाठी गटनेत्यांना यादी तयार करण्याच्या सूचना महापौरांना केल्या होत्या. स्थायी समितीत निवडलेले सदस्य यामध्ये भाजपच्या कमलाबाई नरोटे, राजगौरव वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी, रवी कावडे, अनिल मकरिये, अर्चना निळकंठ, माधुरी अदवंत, अप्पासाहेब हिवाळे यांचा समावेश आहे. तर एमआयएमचे खान अब्दुल मतीन, मिराज खान, जलील खान, पठाण मजहर, पठाण अय्यूब, अलमास खान, अमजद खान याबरोबरच शिंदे गटाचे श्वेता त्रिवेदी आणि राजू राजपूत दोघे, तर ठाकरे गटाकडून सचिन खैरे आणि वंचित बहुजन आघाडीकडून अमित भुईगळ यांचा समावेश आहे. त्यानंतर आता स्थायी समिती सभापती पदासाठी अनिल मकरिये यांच्या नावाची चर्चा ऐकायला मिळत आहे. याबरोबरच महापालिका विषय समित्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीमध्ये पदमसिंग राजपूत, तर सुनीता सोळुंके, कमल थोरात, सीमा साळवे, मतीन शेख, जोहरा बिन हैदर, मोहम्मद अय्यूब, यशोदा शेळके, अब्दुल राशीद, तर गलिच्छ वस्ती निर्मूलन व घर बांधणी व समाज कल्याण समितीमध्ये अशोक दामले, जालिंदर शेंडगे, अनिता साळवे, मीना खरात, काकासाहेब काकडे, वाहुळ मनोज, साळवे संजय, तर छाया वागचौरे आणि सावित्रीबाई वाणी यांचा समावेश आहे. माध्यमिक व पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समितीमध्ये भाजपच्या अर्चना चौधरी, सुमित्रा म्हात्रे, दया कैलाश गायकवाड, नंदलाल गवळी, तर एमआयएमचे सय्यद कादीर, त्यासोबतच जिनस पटेल, मोहम्मद अहमद, तर शिवसेनेच्या प्रेमलता दाभाडे आणि शिवसेना उभाटा गटाच्या सुनीता मधुकर सोनवणे यांचा समावेश आहे. त्याबरोबरच शहर सुधार समितीमध्ये रामेश्वर भांदवे, सविता कुलकर्णी, रामदास हरणे, मयूर वंजारी, अली वाजिद, शेख पाशू, तरमरून अहमद, अभिजित जीवनलाल, गणेश लोखंडे, तर महिला व बालकल्याण समितीमध्ये पुष्पाबाई रोजतकर, शोभाताई बुरांडे, ज्योती गंगवाल, सत्यभामा शिंदे, शेख सलीम, विजयश्री जाधव, नूर इक्बाल, अनिता घोडेले, वैशाली रामेश्वर कोरडे यांचा समावेश आहे. रस्ते अपघात प्रसंगी जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करून सेवाभावी कार्य करणाऱ्या मृत्युंजय दूतांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी लोकांपर्यंत राहवीर योजनेची माहिती पोहोचवा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुवारी दिले आहेत. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली. पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी, तसेच सहाय्यक अधीक्षक अभियंता पूजा रावळे, उपविभागीय अभियंता श्रीराम ढाकणे, डीएम कोलते, मनपा कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर सारिका लांडगे, डॉक्टर महेश लड्डा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप शेलार,
पोलीस निरीक्षक महामार्ग विभाग किशोर चौधरी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अनिकेत कुलकर्णी, उपायुक्त वाहतूक सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक वाहतूक आनंद झोटे, सेव्ह लाईफ फाउंडेशनचे निलेश साळुंके, गौतम सिंग, वैष्णवी कारेकर आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. संयुक्त उपोषणांवरती भर देण्याचं यावेळी सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या संस्थेने सन 2023-24 मध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार जिल्ह्यात 209 अपघात प्रवण स्थळे आहेत. जिल्ह्यात शून्य अपघात अभियान राबवण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबवणं अपेक्षित असून त्यासाठी अपघात प्रवण स्थळावरील अपघात प्रवणता निर्मूलन करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महापालिका आरोग्य विभाग, परिवहन विभाग, गृह विभाग, शिक्षण विभाग अशा सर्व विभागांनी संयुक्तपणे उपाययोजना राबवायच्या आहेत. जिल्ह्यात नक्की करण्यात येणाऱ्या अपघात प्रवण स्थळांचं भौगोलिक अंकन करण्यात आलंय. त्या अंकनाची माहिती भौगोलिक स्थान माहिती सेवा पुरवणाऱ्या संस्थांना द्यावी. त्यानुसार वाहन चालक वाहन चालवताना या सेवांचा वापर करेल व रस्त्यात पुढे येणाऱ्या अपघात प्रवण स्थळाबाबत त्यास आगाऊ सूचना मोबाईलद्वारे दिली जाईल. तसेच रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना अपघात झाल्यापासून ते प्रत्यक्ष उपचार मिळण्याचा कालावधी हा कमीत कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या. यासाठी 108 क्रमांक रुग्णवाहिकांनी व्यवस्था सुसज्ज असावी. अपघात प्रसंगी मदत करण्यासाठी अनेक लोक उगाच चौकशीच्या सरेमिरीक मागे लागेल म्हणून मदत करण्याचं टाळतात. मात्र अशा मदत करणाऱ्या मृत्युंजय दूतांना राहवीर या योजनेत 25,000 रुपये इतकं बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येतं, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. या योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी जेणेकरून रस्ते अपघात प्रसंगी मदत करण्यासाठी लोक पुढे येतील, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. तसेच त्यासाठीची जिल्हास्तरीय समिती ही गठीत करावी असे निर्देशही दिले आहेत. कॉस्मो फाउंडेशन तर्फे 2016 पासून गंगापूर, छत्रपती संभाजीनगर येथे एकूण 11 शाळांमध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यात येत आहे. गंगापूर तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कॉस्मो फाउंडेशन तर्फे कॉस्मो कॉम्प्युटर अवॉर्ड्स कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा परिषद शाळा आसेगाव येथे उत्साहात करण्यात आलं होतं. ग्रामीण शाळांच्या सक्रिय सहभागातून कॉस्मो फाउंडेशनकडून संगणक व इंग्रजी प्रशिक्षण, वाचन, लेखन, गणित बळकटीकरण, जीवन कौशल्य शिक्षण, समुदाय जनजागृती, स्वच्छ शाळा स्वच्छ गाव अभियान तसेच पर्यावरण संवर्धन अशा विविध उपक्रमांची गेल्या 10 वर्षांपासून प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सोज्वळ जैन उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून अरविंद कापसे, गट शिक्षण अधिकारी गंगापूर, संजय चिंचोळीकर, व्हाईस प्रेसिडेंट कॉस्मो फर्स्ट लिमिटेड, अनिल सगदेव, शिक्षण विस्तार अधिकारी गंगापूर, गणेश गिरधारी, प्लांट हेड कॉस्मो फर्स्ट लिमिटेड, डॉक्टर विनीत पोद्दार, नाथ स्कूल ऑफ बिझनेस टेक्नॉलॉजी, रुपाली अग्रवाल, ISI इंडिया, तर अजय इंगळे प्रथम तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, ममता बक्षी, हेड CSR कॉस्मो फाउंडेशन, प्रवीण चव्हाण, सिनियर इंग्लिश फॅकल्टी, विद्यार्थी व पालक आणि सुमारे 500हून अधिक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत तालुक्यातील 11 शाळांमधून एकूण 143 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी अव्वल 5 विद्यार्थ्यांना लॅपटॉप, ट्रॉफी, प्रमाणपत्र व शैक्षणिक बॅग देऊन सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानेश्वरी कुऱ्हाडे, समृद्धी क्षीरसागर, पल्लवी लांडगे, चेतन डोळस आणि कल्याणी जेठे यांचा समावेश आहे. तसेच 5 उपविजेत्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात आलं. यावेळी संजय चिंचोलीकर यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन तंत्रज्ञानाचा सकारात्मक व जबाबदारीने वापर करावा असं आवाहन केलंय. डॉक्टर जैन यांनी विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाची दिशा स्वीकारून भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा असं मार्गदर्शन केलंय. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कॉस्मो फाउंडेशन तर्फे करण्यात आलंय. ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडून त्यांच्या गुणवत्तेचा व आत्मविश्वासाचा विकास करणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 80877711808. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा वाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट डिस्काउंट घ्याल, गुलामी करत घ्याल.
सायबर अपराध करून घ्याल तर मी तर तोबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट्स चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतिवन येथे सोलार पॅनल उभारावं तर एसटीपी प्लांटच्या पाण्याच्या झाडांसाठी वापर करावा असे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी प्रशासनास दिले आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन उद्यान येथे सुरू असलेल्या स्मारक प्रकल्पाची आज दिनांक 4 मार्च रोजी महापौर समीर राजूरकर यांनी पाहणी केली. यावेळी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शहर अभियंता संजय कोंबडे, कार्यकारी अभियंता इमारती विजय गोरे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, उपअभियंता पूजा भोगे तसेच महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पाहणी दरम्यान महापौरांनी संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रॉन्झ धातूमधील पूर्णाकृती पुतळा या चौथऱ्यावरती उभारण्यात येणार आहे. त्या चौथऱ्याचा हवेचा दाब व इतर तांत्रिक परिणामांचा विचार करून परिपूर्ण डिझाईन तयार करण्यात याव्या अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच स्मृतिवन परिसरातील टॉयलेट ब्लॉकवरती सुमारे 40 केव्ही क्षमतेचं सोलार पॅनल उभारण्यात यावं, ज्यामुळे संपूर्ण परिसरासाठी आवश्यक विद्युत पुरवठा उपलब्ध होईल असंही त्यांनी सांगितलं. उद्यानातील झाडांना पाणी पुरवठा करण्यासाठी एसटीपी प्लांटमधील पाण्याचा वापर करून ड्रिप इरिगेशन प्रणालीद्वारे सिंचन करण्यात यावं अशा सूचना देण्यात आल्या. सदर प्रकल्पाचं काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावं यासाठी IIT मुंबईच्या प्राध्यापकांचं तांत्रिक मार्गदर्शन घेण्याचेही निर्देश महापौरांनी यावेळी दिले आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान टप्पा 1 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिनांक 4 मार्च रोजी विभागातील 5 जिल्हे तसेच दिनांक 5 मार्च रोजी विभागातील उर्वरित 3 जिल्ह्यातील सरपंचांशी ऑनलाईन माध्यमातून ग्रामसंवाद साधलाय. या संवादामध्ये महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आलाय. गाव पातळीवरील नागरिकांना भेडसावणाऱ्या महसूल विषयक अडचणी जसं की वारस नोंद, नाव दुरुस्ती, जमीन अभिलेखाशी संबंधित बाबी, 7/12 उतारा दुरुस्ती, नकाशे तसेच इतर महसूल विषयक प्रकरणे अभियानाच्या माध्यमातून जलद गतीने निकाली काढण्यावरती भर देण्यात येणार असल्याचं यावेळी आयुक्त पापळकर यांनी सांगितलं आहे. विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष नियोजनाबाबत आढावा घेतलाय. या संवादामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील सरपंचांना बोलण्याची संधी देण्यात आली. काही सरपंचांनी गाव पातळीवरील अडचणी मांडल्या तर काहींनी अभियानाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. तसेच हे अभियान उपयुक्त असून याचा फायदा गावातील सर्व नागरिकांना होईल असंही मत अनेक सरपंचांनी व्यक्त केलं. गाव पातळीवरील सर्व यंत्रणांनी आपापसातील भेदभाव व मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करावं असं आवाहन विभागीय आयुक्त पापळकर यांनी केलं. सरपंचांनी आपल्या गावातील सार्वजनिक तसेच वैयक्तिक प्रलंबित कामांची यादी तयार करून शिबिराच्या दिवशी प्रशासनाकडे सादर करावी असंही त्यांनी सांगितलं. शिबिरात प्राप्त होणाऱ्या प्रत्येक अर्जावरती कायदेशीर बाबी तपासून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असंही विभागीय आयुक्त पापळकर यांनी स्पष्ट केलं. शिबिरात प्राप्त होणाऱ्या प्रत्येक अर्जास पोचपावती देण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना दिले. या शिबिरामध्ये इतर विभागांचाही समावेश असल्याने संबंधित विभागांनी निगडित प्रलंबित कामांबाबतचे अर्जही नागरिकांनी सादर करावेत असंही यावेळी सरपंचांना सांगण्यात आलं. या शिबिरामध्ये एकल महिला पुनर्वसन व विकास कार्यक्रम हा नाविन्यपूर्ण उपक्रमही राबवण्यात येणार आहे. सरपंचांनी गावातील एकल महिलांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेऊन त्यामध्ये 7/12 संबंधित बाबी, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना तसेच इतर योजनांशी संबंधित कामे शिबिराअंतर्गत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत
असे निर्देश विभागीय आयुक्त पापळकर यांनी दिले. ग्रामपंचायत स्तरावरती या अभियानाची व्यापक प्रसिद्धी करून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन देखील विभागीय आयुक्तांनी केलंय. या ग्राम संवादात विभागातील सर्व जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विभागातील सरपंच मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खुलताबाद तालुक्यातील मोजे भटजी येथील गायरान गट क्रमांक 175 मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन, वृक्षतोड आणि अतिक्रमण झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्य राणेश्वर गवळी यांनी प्रशासन विरोधात आंदोलन छेडले. तर सरपंच बाळासाहेब वाकळे यांच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषण संदर्भात बाबासाहेब वाकळे यांच्याशी उपोषण संदर्भात विचारले असता उपोषणकर्त्यांच्या विरोधात गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. आम्ही 8-10 महिन्यापूर्वी तहसीलदाराला ग्रामसेवकांनी लेखी पत्र दिले की गट नंबर 175 मधून अज्ञात व्यक्ती रात्री बेरात्री उत्खनन करीत आहे असं पत्र आम्ही तहसीलदारला 8-10 महिन्यापूर्वी दिलेलं आहे. तुमच्यावर आरोप आहे त्यांचा, तुम्ही परवानगी दिली काय केली? परवानगी द्यायचा महसूलचा अधिकार आहे ना, रायटीचा, ग्रामपंचायत नाही ना. आम्ही फक्त आम्हाला माहिती मिळाली की गट नंबर 175 रात्री बेरात्री अज्ञात व्यक्ती तिथून उत्खनन करत असल्यामुळे आम्ही ती लेखी दिली 8-10 महिन्यापूर्वी तहसीलदारला. तहसील कार्यालयाकडून काय कारवाई झाली? तलाठी आली, रात्री बेरात्री त्यांनी व्हिजिट दिल्या, त्याला काही वाहन पकडला गेलेली म्हणजे दिसले, आढळून आले त्याला. त्यांची तक्रारमध्ये असे आरोप पण आहे का काय महसूलचे अधिकारी तेव्हा आले होते तर काय दगडफेक पण झाली होती त्यांची? नाही, सारं खोटं आहे, चुकीचं आहे. निवेदनवर त्याच्या निवेदन मध्ये आहे कोणी एखाद्या कर्मचारी आणि सांगा का बाबा कोणावर दगडफेक झाली काय, असं कुठलं काही नाही, असं कुठलं काही नाही, खोटा आरोप आहे. कोणाचा अधिकारावर कोणी शिवीगाळ नाही, काही नाही. अधिकाराला मदत केली उलटी रात्री त्या गटमध्ये जाऊन सनी मी स्वतः तलाठी महसूल अधिकाऱ्याला मदत केली. शेकाप्पा क्या उसका क्या नाम है, उसको मदत उत्खनन करताय तुमचे साठे लोक आहे असं त्यांचा आरोप आहे. हे साठे लोट काय नाही, 8-10 वर्षापूर्वी खुलताबाद फुलंब्री रोडला मुळे अण्णांनी रायटी भरून तहसीलला ठेकेदार मुळे अण्णा हो राष्ट्रीय महामार्गाला जवळपास त्यांनी 2-4 हजार ब्रस मुरुम रायटीना कायदेशीर तत्कालीन तहसीलदार याच्याकडून रायटी फाडून ते 175 मधून मुरुम रोडसाठी, सरकारी रोडसाठी नेण्यात आले. असं झालेलं आहे की गावामध्ये गट नंबर 175 हा सरकारी गट असून, कोणता गाव? भटजी मस्जिद येथे गायरान गट नंबर 175 हा गायरान जमिनीचं क्षेत्र आहे. पण त्या ठिकाणी अफाट असं उत्खनन झालेलं आहे. जवळपास 30,000 ब्रास आतापर्यंत उत्खनन झालेलं आहे. 2021 मध्ये अशोक हरिश्चंद्र पाराशर यांनी अर्ज दिलेला होता की सदर उत्खनन जे आहे ते गंगामाई कन्स्ट्रक्शनने 178 मध्ये परवानगी घेऊन सरपंच बाबासाहेब वाकळे यांच्या याच्यामध्ये उत्खनन त्यांनी 175 मध्ये केलं व शासनाची फसवणूक केली. म्हणजे 175 हा गट शासकीय गट आहे का? हा, म्हणजे शासनाची दिशाभूल करण्यात आली. 178 हा खाजगी गट सरपंचाचा दाखवून 175 मध्ये सदरी उत्खनन करण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला तहसील कार्यालयाकडून काय अधिकारी वगैरे आले होते का? हा, आले होते तहसील अधिकारी. तहसील अधिकाऱ्याला मी तीच सांगितलं की सदरील सरपंचांनी सदरील शासनाची फसवणूक केलेली आहे. 178 हा गट दाखवला, तेव्हा 175 उत्खनन केलं. आज 2 महिन्यापूर्वी चुकीचा अर्ज दाखल करतो, एक अज्ञात व्यक्ती उत्खनन करतो. अज्ञात व्यक्ती काही उत्खनन करत नाही, स्वतः दाबण्यासाठी तो प्रयत्न करतोय. म्हणजे तहसील शासनाची तो फसवणूक आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय. कोण आहे तो? सरपंच बाबासाहेब कारभारी वाकळे हा स्वतः आहे का? हा स्वतः सरपंचच उत्खनन करतोय, झाडतोड करतोय. या संदर्भातले पुरावे शिवीगाळ केल्याचा उपाधीक्षक भूमी अभिलेख यांचा अहवाल आहे. त्याच्या अनुषंगाने त्यांनी तो अहवाल तहसील कार्यालयात दाखल केलेला आहे की सदरील व्यक्तीने दगडफेक व शिवीगाळ केली. परंतु 353 अंतर्गत सदरील व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, पण त्या तहसीलदारांनी तो केला नाही. त्यामुळे आज ही उपोषणाची वेळ माझ्यावर आलेली आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. छत्रपती संभाजीनगरातील अतिक्रमण कारवाईला विरोध करणाऱ्या नगरसेवकांवरती टांगती तलवार, मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा इशारा.
तर महापालिकेत विषय समित्या आणि स्थायी समितीत 16 सदस्यांची निवड. स्थायी समिती सभापतीपदी अनिल मकरिये यांच्या नावाची जोरदार चर्चा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.